नाशिकच्या येवल्यामध्ये उन्हाचा कडाका वाढलाय। गेल्या काही दिवसांपासून परिसरामध्ये उन्हाचा कडाका अधिक तीव्र झालाय आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिक ताकापासून बनवलेल्या मठ्ठ्यानं आपली तहान भागवत आहेत। येवल्यामध्ये ठिकठिकाणी मठ्ठा विक्री होताना पाहायला मिळते। मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। मध्य रेल्वेच्या ठाणे ते कल्याण स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक असेल तर हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकादरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। या दरम्यान ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल नेरूळ ते पनवेल या दरम्यान बंद राहील। राज्यामध्ये गेल्या वर्षभरात 2706 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। अमरावती आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये हा आकडा सर्वाधिक आहे। अमरावतीमध्ये 1000 तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 952 शेतकऱ्यांनी हवामान बदल, ओला दुष्काळ, त्याचबरोबर कोरडा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा या कारणांमुळे आत्महत्या केल्याचं त्यांनी सांगितलं। शिमग्यासाठी 2 लाखांहून अधिक मुंबईकर कोकणामध्ये गेलेले आहेत आणि त्यांच्यासाठी रेल्वे आणि एसटी महामंडळ तसंच खासगी वाहतूकदारांकडून अतिरिक्त गाड्यांची व्यवस्था करण्यात आली होती। होळी आणि शिमगा हा कोकणातील एक महत्त्वाचा सण आहे आणि तो जल्लोषात साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर कोकणात जात असतात। IRCTCच्या वेबसाईटवर रेल्वे आरक्षण सुरू होताच 3 मिनिटांमध्ये फुल झालेला आहे आणि त्यामुळे सुट्टीनिमित्तानं गावी जायचं कसं असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडलाय। दरम्यान एजंटकडून जास्तीचे पैसे घेऊन तिकीट काढल्यास लगेच तिकीट कन्फर्म कसं मिळतं असा प्रश्न नागरिक विचारतायत। आधुनिक जीवनशैलीचा आरोग्यावर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलेलं आहे। तरुणांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि फुफ्फुस विकाराचे आजार वाढलेले आहेत। भिवंडीमधील मराठे पाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य दिव्य मंदिर उभं राहिलेलं आहे। या मंदिराच्या लोकार्पणाचा सोहळा सुरू झालाय। आमदार किसन मोरे यांच्या हस्ते गोमातेचं पूजन करून महाद्वाराची श्रीफळ देत मंदिरामध्ये प्रवेश करण्यात आला। येवला तालुक्यातील मुखेडमध्ये बाळासाहेब आहेर या शेतकऱ्यानं 4 एकरवर ऊस लावलेला होता आणि तो जळून गेलेला आहे। या ऊसाच्या शेतातून महावितरणच्या विद्युत तारा गेल्यामुळे या तारांच्या घर्षणातून आग लागल्याचा संशय शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। बदलापूरच्या उल्हास नदीमध्ये एका 11 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झालाय। धुळवड केल्यानंतर रंग काढायला हा तरुण वडिलांसोबत नदीवर आला होता, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झालाय। तो उल्हासनगर कॅम्प 5 मधील प्रेमनगर टेकडी इथला रहिवासी होता। अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 368 कोटी 71 लाख रुपये शिखर समितीनं मान्यता दिलेली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या शिखर समितीनं मान्यता दिली आहे। या आराखड्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या मंदिर परिसराचं रूपडं पालटणार आहे। मध्य रेल्वेकडून कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी 50 पेक्षा अधिक विशेष रेल्वे गाड्या चालवल्या जात आहेत। यासोबतच पनवेल ते चिपळूण दरम्यान अतिरिक्त मेमू या ट्रेन सुद्धा उपलब्ध आहेत, तर खासगी वाहतूकदारांकडून 30 ते 40% अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्या आहेत। सांगलीमध्ये आज जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। जयंत पाटील हे वेगळी भूमिका घेणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत आणि त्यामुळे जयंत पाटलांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सांगलीच्या मिरजेमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या 3 अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे 67,000 किमतीचा 2 किलो 700 ग्रॅम गांजा सापडलाय। मिरज शहरामधल्या रेल्वे डेपो झोपडपट्टीजवळ ही कारवाई करण्यात आली आहे। जयंत पाटलांनी शरद पवारांना सूचक इशारा दिलाय आणि त्यामुळे शरद पवारांनी सतर्क राहावं असं विधान जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलंय। आम्ही एकाच कुटुंबातील असल्यामुळे एकमेकांना इशारे देत नाही असं म्हणत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी पलटवार केलाय। खासदार सुप्रिया सुळे यांनी नितेश राणे यांच्या विधानावरून नाराजी व्यक्त केली। जे मंत्री मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत त्यांच्या संदर्भात आपण काय बोलणार असा सवाल सुप्रिया सुळेंनी उपस्थित केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 10 दिवसांपूर्वी नितेश राणे यांच्या संदर्भात चर्चा केली होती, मात्र अद्याप कारवाई करत नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय।
भांडूपमध्ये उद्धव ठाकरे पक्षाला खिंडार पडण्याची शक्यता आहे। भांडूपचे माजी नगरसेवक उमेश माने हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। माने शिंदे पक्षामध्ये जाणार असल्याची चाहूल लागताच शिवसेना युबीटी पक्षानं शाखेचा ताबा घेतलाय। यावेळी उमेश माने यांची मनधरणी करण्याचे सध्या वरिष्ठांकडून प्रयत्न सुरू आहेत। लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला फटका बसलेला आहे। लाडकी बहीण योजनेमुळे सामाजिक न्याय विभागाला 4000 कोटींचा फटका बसलाय। निधीला कात्री मिळाल्यामुळे संजय शिरसाट नाराज झाले होते। मुख्यमंत्र्यांना निधी कमी करू नये यासाठी निवेदन देणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। तांजूरमधील प्रथम गावदेवी मातेच्या मंदिराचं नूतनीकरणाचं काम गेल्या काही वर्षांपासून रखडलेलं आहे। आमदार सुनील राऊत यांच्या मंदिराच्या कामाला सुरुवात झालेली होती, मात्र मंदिराशेजारील शाळेनं आव्हान दिल्यामुळे हे काम बंद पाडण्यात आल्याचा आरोप मनसेनं केलाय। मंदिराचं काम पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी मनसे कार्यकर्त्यांनी देवीची महाआरती केली। ठाणे जिल्ह्यातील भिवंडीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर उभारण्यात आलंय। मंदिरामध्ये आजपासून लोकार्पण सोहळा सुरू झालाय। यावेळी संत ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठ, कीर्तन आणि भजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। सोहळ्याला मोठ्या प्रमाणात भाविक सहभागी झाले होते। साई भक्तांना अवाच्या सव्वा दरात शाल प्रसाद विक्री करणाऱ्या दुकानदारांविरोधात ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। पूजा प्रसादाचं साहित्य साई भक्तांना मूळ किमतीच्या 10 पट अधिक किमतीमध्ये साहित्य विकत असल्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झालेले आहेत। भक्तांची लूट करणाऱ्या दुकानदारांना जाब विचारत ही दुकानं नगरपालिकेला दाखवत नगरपालिकेच्या प्रशासनानं कारवाई करून सील केलेलं आहे। या प्रकरणी शिर्डी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मावळमधील पांडवकालीन महादेव मंदिरामध्ये विविध रंगांची उधळण करत आकर्षक सजावट करण्यात आली आहे। भोलेनाथाच्या मूर्तीसह संपूर्ण मंदिरामध्ये रंगाची उधळण करण्यात आली। मंदिरामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। येवला शहरातील मागे काही दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय, त्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे। मात्र प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी पालिकेवर मोर्चा काढण्याचा इशारा दिलाय। घाटकोपरमधील भटवाडी परिसरातील जलाशयाची दुरुस्ती पूर्ण झालेली आहे, त्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत झाला आहे। मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना पाणी उकळून आणि गाळून पिण्याच्या सूचना मुंबई महापालिकेने केल्या आहेत। धाराशिवमध्ये कमी दाबानं वीज पुरवठा होतोय। पाण्याअभावी पिकं होरपळू लागलेली आहेत। कळंब तालुक्यातील तांदळवाडीमधील शेतकऱ्यानं सीताफळाची बाग काढून टाकली आहे। पाण्याअभावी सीताफळाचं पीक करपल्यावर पिकावर जेसीबी फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे। साताऱ्यामधील कोटेश्वर मंदिर परिसरामध्ये आढळलेला देवनागरी शिलालेख संग्रहालयामध्ये जतन करण्यासाठी आणण्यात आलेला आहे। सातारा इतिहास दालनामध्ये हा शिलालेख प्रदर्शित केला जाणार आहे। दरम्यान अशा प्रकारे शिलालेख आढळल्यास संग्रहालयाशी संपर्क करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे। विदर्भातील 3 जिल्ह्यांमध्ये अतिउष्ण तापमानाचा इशारा देण्यात आलाय। अकोला, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये 24 तासांसाठी अतिउष्ण तापमानाचा इशारा देण्यात आलाय। मार्च महिन्यामध्ये तापमान 42 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले, त्यामध्ये आणखी 3 ते 4 अंश सेल्सिअस पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे। पुण्यातील शिवाजीनगर पोलिसांनी मकोकामधील आरोपीला 2 वर्षांनी अटक केलेली आहे। आरोपीकडून 2 पिस्तूलसह 4 जिवंत कारतूस जप्त करण्यात आलेली आहे। अटक केलेल्या आरोपीवर शहरातील 4 पोलीस ठाण्यामध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत। पुण्यामध्ये हनी सिंगच्या कॉन्सर्टपूर्वीच गोंधळ झाला। प्रेक्षकांची गर्दी वाढल्यामुळे कॉन्सर्ट स्थळी एकच गोंधळ उडाला। गर्दी नियंत्रणामध्ये आणण्याचे पोलीस मैदानामध्ये उतरावं लागलं। बुलढाण्याच्या आवार गावामध्ये 2 गटामध्ये हाणामारी झाली। होळीचा रंग उडवण्यावरून ही हाणामारी झालेली आहे। या दोन्हीकडील 7 ते 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते। सध्या गावामध्ये तणावपूर्ण शांतता आहे। वाशिम शहरामध्ये दारूच्या नशेत असलेल्या तरुणानं तिघांवर चाकूनं जीवघेणा हल्ला केलेला आहे। दोघांच्या गळ्यावर चाकू लागला असून एकाच्या पाठीवर खोल जखम झालेली आहे। एक लहान मुलगा खेळत असताना तरुणानं दारूच्या नशेमध्ये त्या मुलाला मारहाण केली। या तरुणाला समजावण्यासाठी गेलेल्या तिघांवर त्यानं चाकूनं वार केले। कोल्हापूरच्या बार्शीमध्ये टोळक्यानं तरुणावर हल्ला केला। भावाला खुन्नस देऊन बघतो म्हणून 4 जणांनी हा हल्ला केलेला आहे।
हल्ल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. बदलापूरमधील माजी नगरसेवक शैलेश वडनेरे यांना अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी देत 50 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. या प्रकरणी शैलेश वडनेरे यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करत धमकी देणाऱ्या चौघांना अटक केली आहे. सोन्याची तस्करी प्रकरणामध्ये अटकेमध्ये असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला जामीन द्यायला कोर्टानं नकार दिलाय. रान्या राव हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे सांगत कोर्टानं तिची जामिनाची याचिका फेटाळली आहे. पुण्यातील आळंदी महातोबाची या गावामध्ये अफूची शेती आढळून आलेली आहे. पोलिसांनी कारवाई करत अफूची 60 झाडं नष्ट केली आहेत. या प्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलाय. मुंबईमध्ये धारावी माहीम रोड ब्रिजवर 2 गाड्यांना आग लागलेली आहे. आगीमध्ये 2 गाड्या जळून गेलेल्या आहेत. अग्निशमन दलांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले. बदलापूरच्या उल्हास नदीमध्ये बुडून 4 मुलांचा मृत्यू झालेला आहे. धुळवड खेळल्यानंतर रंग काढायला हे नदीमध्ये गेलेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चौघांचा बुडून मृत्यू झालाय. पश्चिम रेल्वेनं प्रवाशांना मोठा दिलासा दिलेला आहे. रविवारी पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगा ब्लॉक घेतला जाणार नाहीये आणि त्यामुळे बाहेरगावी गेलेल्यांचा परतीचा प्रवास सुखकर होण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतोय. चित्रपटानं नवनवीन विक्रम सुद्धा मोडलेले आहेत. चित्रपटाची घोडदौड अशी सुरू आहे. चित्रपटानं आतापर्यंत 500 कोटींचा टप्पा पार केलाय. बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान तिसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. आमिरनं त्याच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका महिलेची ओळख आपली जोडीदार म्हणून करून दिली आहे. त्यानंतर आमिरच्या तिसऱ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना युक्रेनियन सैनिकांना जिवंत सोडण्याची विनंती केली आहे. युक्रेनियन सैनिकांचे जीव न घेण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सोशल मीडियावर त्यांनी या संदर्भात पोस्ट करत माहिती दिली.